जिसमें अंदर आपको ऐड किया जाएगा, जिसमें गुड मॉर्निंग गुड नाइट वाला कुछ नहीं आएगा, क्योंकि एडमिन एक ही है, वो मैं हूँ। जो भी एडमिशन रिलेटेड इंफॉर्मेशन रहेगा उसके ऊपर अपलोड होगा। इसके लिए कुछ चिंता मत करना कि भाई हमारे कॉलेज में एडमिशन ले लो, अपने कॉलेज सिलेक्ट करो, अपना फार्मेसी में एडमिशन ले लो, ऐसा बिल्कुल कुछ भी नहीं है। जो भी महाराष्ट्र शासन की एडमिशन प्रोसेस के बारे में इंफॉर्मेशन है उसमें अपलोड किया जाएगा। और एक बात, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संकुल की ओर से और अपना आगा साइड लाएंगे कॉलेज बीफाम की फैमिली कुटुंब की ओर से आप सबको हार्दिक स्वागत करता हूँ और शुभकामनाएं देता हूँ। आपके बच्चों के एग्जाम अच्छे हो जाए, आप बेझिझक रहे। वहाँ पर कुछ भी आपके बच्चों का रहता है तो यहाँ पर सर को फोन आ जाएगा, आपको पैरल पालक को बोला जाएगा। अभी मैं रिक्वेस्ट करता हूँ मेरे कॉलीग प्रोफेसर डॉक्टर संदीप अम्माने सर, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ फार्मास्यूटिक्स, को आज की सेशन शुरू करें। धन्यवाद, थैंक यू, जय हिंद। सर्वप्रथम इथं आलेल्या सर्व पालकांचं स्वागत, अण्णासाहेब गांधी शैक्षणिक संकुल स्टाफ. तर इथं आपण आता जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर ही ॲडमिशन प्रोसेस असते कशी, तर पहिला मुद्दा म्हणजे सगळे विद्यार्थी किंवा पालक आता या ऑनलाईन जगात असल्यामुळं की बऱ्याच वेळा असं होतं की ॲडमिशन प्रोसेस करताना बरेच विद्यार्थी मोबाईलवरून फॉर्म भरले गेले जातात किंवा काही वेळेस जवळच्या नेट कॅफेमध्ये गेले जातात आणि तिथून फॉर्म भरले जातात. तर ॲडमिशन प्रोसेस ही व्यवस्थित होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची घ्यावयाची काळजी म्हणजे आपण ज्या लिंकवर क्लिक करतो, जिथून ॲडमिशनसाठी ॲक्च्युली गव्हर्नमेंटची लिंक आहे त्याच प्रवेश प्रक्रियेच्या लिंकवर जातो. तर त्याच्यासाठी ज्या गव्हर्नमेंटने दिलेल्या ज्या लिंक आहेत म्हणजे जसं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ॲडमिशन घेण्यासाठी डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेस, तर ह्या डिग्री कोर्सेससाठी आणि डिप्लोमा कोर्सेससाठी म्हणजे पदवी आणि पदविका, तर याच्यामध्ये समजा तुम्हाला डिग्री कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं तर डिग्री कोर्सेसमध्ये भरपूर व्यावसायिक शिक्षणाचे भरपूर डिग्री कोर्सेस येतात. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, बीटेक असेल, फार्मसी असेल, त्याच्या हॉटेल मॅनेजमेंट असेल, असे सारखे डिग्री कोर्सेस येतात. तर या डिग्री कोर्सेससाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर गव्हर्नमेंटची जी अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे cet.mahacet.org. ह्या साईटवरूनच तुम्हाला डिग्रीच्या ॲडमिशनसाठी प्रोसेस करावी लागेल. त्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन केला की त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, मग ते बी फार्म असो, इंजिनिअरिंग असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, आर्किटेक्चर असेल, हे कोर्सेस त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर सगळ्यात तुमची अधिकृत साईट कोणती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर डिप्लोमा कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिप्लोमा कोर्सेससाठी कोणती अधिकृत साईट आहे, तर तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांची जी साईट आहे dtmaharashtra.gov.in, त्या वेबसाईटवरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी अप्लाय करायचं. तर आपण जे मोबाईलवरून अप्लाय करत असतो ते फक्त काय टाकतात, आर्किटेक्चरसाठी ॲडमिशन प्रोसेस, फार्मसीसाठी ॲडमिशन प्रोसेस, इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन प्रोसेस आणि भरपूर अशा साईट असतात की त्या अधिकृत गव्हर्नमेंटच्या साईट नसून वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या काही युनिव्हर्सिटीच्याच वेगवेगळ्या साईट असतात. त्याच्यावर आपण ॲडमिशन प्रोसेस करत असतो आणि आपण म्हणतो की मी ह्या ॲडमिशन प्रोसेसला अप्लाय केलेलं आहे, पण तुम्ही तिथं अप्लाय केलेलं नसतं. कारण की बऱ्याच वेळेला एक लिंक तुम्हाला कुठंतरी दुसरीकडेच घेऊन जात असते. तर त्याची अधिकृत वेबसाईट काय आहे हे पहिला माहीत असलं पाहिजे नाही. आणि त्या अधिकृत वेबसाईट ज्या आहेत ते तुम्हाला डिग्रीसाठी आणि डिप्लोमासाठी ह्या दोन वेगळ्या साईट आहेत. डिग्रीसाठी cet.mahacet.org आणि डिप्लोमासाठी dtmaharashtra.gov.in. त्या वेबसाईटवरून आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी पुढे जायचं. तर ऑल इंडिया कोट्यातून ॲडमिशन होऊ शकतं, त्या स्कोरवर डिपेंड आहे. आणि महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी त्याच्यासाठी आहे तर महाराष्ट्र CET दिलेली असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की 40% हा खुला वर्ग आहे आणि 60% हे रिझर्वेशन आहे. तर ह्या 60%मध्ये पुन्हा वेगवेगळ्या जातीसाठी कसं रिझर्वेशन आहे. तर याच्यासाठी रिझर्वेशनमध्ये आपण बघतोय की 40% रिझर्वेशन हे खुला वर्ग, खुला म्हणजे सगळ्यांसाठी खुला, की त्या जागेमध्ये सगळ्या जातीतील, सगळ्या कास्टमध्ये आणि ओपन असं सगळे लोक त्या 40% हा खुला आहे सगळ्यांसाठी. आणि राखीव कोटा हा स्पेसिफिक काही जे जाती आहेत, ज्या काही कास्ट आहेत त्याच्यासाठी काही राखीव कोटा आहे. तर तो
दुसरं वाक्य कोटा कसा आहे तर एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ते म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक त्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकमध्ये त्यांनी 10% आरक्षण दिलं आहे असं आहे त्या कशा पद्धतीने गव्हर्नमेंट देतं म्हणजे तुमचं जर ॲडमिशन हे गव्हर्नमेंट जे आपण महाराष्ट्र शासनाची ॲडमिशन प्रोसेस आहे त्या ॲडमिशन प्रोसेसमधून तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या कोणत्या कोणत्या फीमध्ये सवलती आहेत डेव्हलपमेंट फी अधिक मेंटेनन्स अलाउन्स मिळते म्हणजे काय तर 100% शैक्षणिक फी म्हणजे फॉर एक्झाम्पल 80,000 प्लस डेव्हलपमेंट फी आपण बघितली किती 15,000 अशा पद्धतीने एवढी फी माफ होते उर्वरित 5-6 हजार रुपये काही जे असतील ते तुम्हाला भरावे लागतील आणि गव्हर्नमेंटकडून एक मेंटेनन्स अलाउन्स अधिकचा भत्ता मिळतो तर ते आता मागच्या वर्षीपर्यंतची जी गव्हर्नमेंटची अट आहे ती 8 लाखापर्यंतची आहे म्हणजे तुमचं उत्पन्न 1.5 लाखाच्या वरती आहे पण आत उत्पन्न आहे म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट गव्हर्नमेंटकडून मिळतं म्हणजे त्या तहसील ऑफिसमधून मिळतं तर अल्पसंख्याकमध्ये वेगवेगळे धर्म येतात की आता अधिकच्या जागा काय आहे